प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हरसदृश्य होती है गेले येशू ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिन 14 सप्टेंबर 2025 रविवार. प्रेमाची ज्योत. प्रेम मृत्यू प्रेमाने सामर्थ्यवान आहे, मस्त कबरेप्रमाणे कठोर आहे. त्यांची ज्वाला अग्नीच्या ज्वाला आहे, अतिशय प्रखर ज्वाला. पुष्कळ पाणी प्रेम विझवू शकत नाही, पुरदेखील त्याला बुडवू शकत नाही. श्रेष्ठ गीत 8वा अध्याय 6वा आणि 7वा वचन. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ म्हणत असत की पाणी हे पृथ्वीचे सामर्थ्य आहे आणि अग्नी हे स्वर्गाचे सामर्थ्य आहे. त्यांचा विचार असा होता, पाऊस नेहमी वरून खाली येतो, पण अग्नीची ज्वाला नेहमी वरच चढते. अग्नीची धूर देखील आकाशाकडेच वर जातो. संज्ञ सोलोमोनाने जेव्हा अग्नीची ज्योत पाहिली, तेव्हा त्याला त्यात प्रेमाचे प्रतीक दिसले, म्हणून त्याने म्हटले, त्यांची ज्वाला अग्नीच्या ज्वाला आहेत, अतिशय प्रखर ज्वाला. पुष्कळ पाणी प्रेम विझवू शकत नाही, पुरदेखील त्याला बुडवू शकत नाही. श्रेष्ठ गीत 8वा अध्याय 6वा वचन. हे प्रेमाची ज्योत येशू ख्रिस्ताच्या हृदयात पेटली होती, म्हणून तो आपल्याला शोधण्यासाठी प्रेम व करुणेने पृथ्वीवर आला. त्या प्रेमासाठी त्याने स्वतःला क्रूसाची मृत्यूला अर्पण केला. त्याच प्रेमामुळे तो आपल्याला पवित्र आत्म्याने व अग्नीने भरतो. असे प्रेम जे कोणीही थांबवू शकत नाही. जेव्हा हे प्रेम आपल्या हृदयात ओतले जाते, तेव्हा ते एक तेजस्वी ज्वालेसारखे स्वर्गाकडे चढते. जर एखादी छोटीशी आग पेटली असेल तर थोडासा वारा ती सहज विझवू शकतो, पण जर एक मोठी आग भडकली असेल तर जेव्हा परीक्षेचे, दुःखाचे व संकटाचे वारे वाहतात, तेव्हा ती विझत नाही, उलट आणखीच तेजाने प्रज्वलित होते. जितकी परीक्षा मोठी, तितकी प्रेमाची ज्योत अधिक प्रखरतेने भडकते. प्रभू आपल्यामध्ये जो अग्नी ठेवतो तो सामान्य नसतो, तो विशेष असतो. परीक्षेच्या काळात आणि लढाईच्या उष्णतेत तो आणखी महान, पवित्र, उत्साहाची ज्वाला बनतो. तुझ्या हृदयात कसा अग्नी आहे? किरकोळ गोष्टींमुळे तू दगतोस काय? थोड्याशा विरोधाने तू निराश होतोस काय? थोड्याशा संकटाने तू घाबरतोस काय? देवाचे लेकरांनो, प्रार्थना करा, प्रभू माझ्यामध्ये मोठा अग्नी ठेव, जेणेकरून मी तुझ्यासाठी भडकून जळेन. तो तुम्हाला आपल्या प्रेमाची ज्वालाने भरावं. पुढील ध्यानार्थ वचन आणि आशा. लाज आणत नाही, कारण पवित्र आत्म्याने जो आम्हाला दिला आहे, देवाचे प्रेम आपल्या हृदयात ओतले आहे. रोमकारस 5वा अध्याय 5वा वचन. आजच्या बायबल वाचन. सकाळी नीतिसूत्र अध्याय 19 अध्याय 20 आणि 21. सायंकाळी 2 कोरिंथीकर अध्याय 7. धन्यवाद.